जय शिवराय मित्रांनो गेल्या 2 दिवसापासून होत असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या भागातील शेतकरी थोड्या मोठ्या प्रमाणात सुकावलेला आहे। बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रयत्नानंतर वापून आलेली पिकं हातातून जातील की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि त्या भागामध्ये सुद्धा हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे पिकं कुठंतरी आता वाचलेली आहेत आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पश्चिम बंगाल पासून ते उत्तर प्रदेश असेल किंवा जम्मू काश्मीर पर्यंत 3 लो प्रेशर एरिया क्रिएट झालेले आहेत। वेस्टर्न डिस्टर्बन्स एक तयार झालेला आहे। या सर्वांच्या प्रभावामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून बऱ्याच साऱ्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय, परंतु अकोला असेल, नांदेड असेल, यवतमाळचा काही भाग असेल किंवा वाशिम जिल्ह्यातील बराच सारा भाग असेल, जालना जिल्हा असेल, अद्याप या पावसाची मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जाते। सोलापूर, दक्षिण उत्तर असेल किंवा सांगली जिल्ह्यातील बराच सारा भाग असेल, हा भाग अद्याप चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे आणि आता यातच या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 19 तारखेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस होणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त अकोला, अमरावतीचा काही भाग असेल किंवा नांदेडच्या काही भागामध्ये पाऊस कमी असण्याची शक्यता आहे। बाकी इतरत्र सर्वत्र चांगला पाऊस अपेक्षित आहे। याच्यामध्ये नाशिक, पुणे, घाटमाता असेल किंवा जळगावमध्ये आपण जर पाहिलं तर जामनेर असेल, पाचोरा असेल, चाळीसगावचा, भोकरदनच्या मधला जो भाग असेल, कन्नडचा वगैरे, या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस होणार आहे। याचप्रमाणे वाशिमचा, मालेगाव, मंगळूर, पीरच्या मधला जो भाग असेल, या भागामध्ये सुद्धा एका चांगल्या पावसाची अपेक्षा आज आहे। अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर असेल किंवा इकडं अकलूज सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल, पंढरपूरचा काही भाग असेल, याचप्रमाणे बीडचा, केजचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा आज चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये जतच्या पूर्वेकडील भाग असेल, पंढरपूरच्या पूर्वेकडील भाग असेल, जामखेड, कडा, आष्टी, बार्शी, धाराशिव, तुळजापूर, याचबरोबर सोलापूर, उत्तर सोलापूरचा काही भाग असेल, अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरचा पूर्वेकडील भाग, पाथर्डी, शिरूर, कासार ते जो काही देऊळगाव वगैरे हा भाग आहे, या भागामध्ये सुद्धा आज चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। याच्यामध्ये आज जो मोठा पाऊस होणं अपेक्षित आहे तो कन्नड, जो काही छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे, या भागामध्ये नागड, सायगव्हाण नावाची जी गावं आहेत, या भागामध्ये अतिशय चांगला आणि एक मोठा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो आणि इतरत्र छत्रपती संभाजीनगरचा जो काही भाग असेल, ज्याच्यामध्ये धुळे, मालेगाव, वैजापूर, मनमाड, फुलंब्री, कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, याचप्रमाणे फुलंब्री, भोकरदन, जाफराबाद, हा सर्व भाग या ठिकाणी आज चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। इतरत्र राज्यामध्ये सर्वत्रच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या कालावधीमध्ये असणार आहे। याच्यानंतर रात्री सुद्धा 19 तारखेला बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस होईल। याच्यामध्ये जालन्याचा जो काही भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे किंवा बुलढाण्याचा बराच सारा भाग आहे, ज्याच्यामध्ये देऊळगाव राजा असेल, या भागामध्ये मेहकरमध्ये चांगला पाऊस होणार आहे। याच्यामध्ये मेहकरचा आणि देऊळगाव राजाचा मधला जो भाग असेल, दुसर बीड वगैरे, या भागामध्ये अतिशय जोरदार पावसाच्या आज शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। पैठण, गेवराई, बीड, शिरूर, कासार याच्यामधल्या भागामध्ये सुद्धा आज 19 तारखेला चांगला पाऊस अपेक्षित आहे। याचप्रमाणे बार्शी ते सोलापूर, धाराशिव आणि तुळजापूर याच्या मधला जो परिसर असणार आहे, नळदुर्ग, लोहाऱ्यापर्यंत, साधारणपणे उमरग्यापर्यंतचा, या भागामध्ये सुद्धा आज चांगल्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, याच्यानंतर तारखेला देखील काही पावसामध्ये भागामध्ये बदल होतील, काही ठिकाणी पाऊस भाग बदलून पडणार आहे। याच्यामध्ये आपण 20 तारखेला जर पाहिलं तर 20 तारखेला ज्या भागामध्ये पाऊस नव्हता त्या भागात थोडासा पावसामध्ये वाढ होईल। उदाहरणार्थ जसं आपण जर पाहिलं तर सोलापूर, दक्षिण सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा केली जाते आणि दक्षिण सोलापूरमध्ये अक्कलकोट पर्यंत हा उद्या पाऊस पाहायला मिळणार आहे। बाकी इतरत्र सर्व भागामध्ये उद्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता पावसाच्या प्रतीक्षेत असलेला जो भाग आहे तो अकोला आणि नांदेडचा बराच सारा, या भागामध्ये सुद्धा उद्या चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जळगावचा, धुळ्याच्या मधला भाग, चोपडा, या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस राहील। नागपूरचा काटोल, वरुड, अचलपूर, आर्वी, अमरावती, वर्धा, हा उमरेड पर्यंतचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस अपेक्षित आहे। देवरी या भागामध्ये सुद्धा भंडारा वगैरे पाऊस उद्या असणार आहे आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या होण्याच्या शक्यता येतात। याच्यामध्ये संध्याकाळी थोडीशी वाढ होईल आणि 20 तारखेला सायंकाळी नांदेडचा जो भाग प्रतीक्षित आहे, हिंगोली, नांदेडमध्ये विशेषतः नायगाव, कंधार या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाची प्रतीक्षा केली जाते। धर्माबाद वगैरे या भागामध्ये, हिमायतनगरच्या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस
उद्या अपेक्षित आहे. याचबरोबर यवतमाळमध्ये सुद्धा उद्या एक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणीपासून माजलगाव हा जो मधला पट्टा असेल, पाथरी, परभणी, सेलू वगैरे या भागामध्ये सुद्धा 20 तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. याच भागामध्ये म्हणजे साधारणपणे जिंतूर, परतूर, परभणी, नांदेडचा पश्चिमेकडील भाग, अहमदपूर, परळी हा जो मधला भाग असेल, परभणीच्या दक्षिणेकडील भाग, या भागामध्ये 21 तारखेला सुद्धा अतिशय जोरदार पाऊस होण्याची काही भागामध्ये शक्यता आहे. मित्रांनो, हा पाऊस जरी मोठा नसला किंवा सर्वदूर जरी नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असल्यामुळे नक्कीच पिकांना एक नवसंजीवनी मिळणार आहे. पिकं हातातून जाणार नाहीत आणि शेतकऱ्यांना कमीत कमी याच्या माध्यमातून एक दिलासा मिळणार आहे. आता सर्वदूर आणि मोठ्या पावसाच्या राज्य प्रतीक्षेत आहे, देश प्रतीक्षेत आहे, सर्वत्र पावसाची प्रतीक्षा केली जाते. आता येत्या काही काळामध्ये याच्या संदर्भातील काही अपडेट आले, तशाच काही सिस्टम जनरेट झालं तर त्याच्या संदर्भातील अपडेट देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.